शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहे। मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आज मराठवाड्याचा दौरा करत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय सचिन बडे, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। सचिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे। मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा आज मराठवाड्याचा दौरा आहे। मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं जे काही उभं पीक आहे ते आडवं झाले, तर काही ठिकाणी पीक हे पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे। पूर्ण नुकसान झालेलं असताना आता या ठिकाणी तब्बल 11 लाख हेक्टरवरील नुकसान जे आहे ते भरून निघणारं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जो आहे तो टाव फोडायला सुरुवात केलेली आहे। तर काही जणांचं संपूर्ण पीकच जे आहे ते उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे आहेत ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। त्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि संजय राऊत हे सुद्धा येतील अशी माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हे नेते जे आहेत ते भेट देणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भावना समजून घेणार आहेत आणि किती प्रमाणामध्ये नुकसान झालंय या संदर्भातही ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर सरकारवर जो आहे तो निशाणा करतील। कारण सरकारनं सुद्धा या घोषणा ज्या आहेत त्या केल्या होत्या। सरकारनं सुद्धा काही ज्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत ते म्हणजे पंचनामे करण्याचे किंवा ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी पाहणीचे। मात्र त्यानंतर आता जेव्हा विरोधी पक्ष जे आहे त्या रस्त्यावर उतरतोय आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा जातोय आणि ते सुद्धा पाहणी करणार आहेत। त्यामुळं सरकारवर जे टार्गेट केलं जाणार आहे किंवा सरकारवर जी काही टीका केली जाणार आहे त्याचं माध्यम म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असणार आहे। त्यामुळे आता आज सकाळपासूनच मराठवाड्याचा दौरा जो आहे तो सुरू होतोय। सर्वप्रथम पाहिलं तर मंत्र्यांचा जो काही भाग आहे, मंत्र्यांचा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी पहिला आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे। बुमरेंच्या मतदारसंघामध्ये ते जाणार आहेत, त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर ते सरकारला सुद्धा धारेवर धरतील। शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत। सचिन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।